नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपलं जे कुटुंब आहे ते 1 लाख सबस्क्रायबरच्या प्लस झालेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण शेतीच्या नियोजनाकडे वळूया। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की भाजीपाला पिका करणारे जे कोणी शेतकरी आहेत त्यांना कसं नियोजन करता येईल जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही भाजीपाला पिकासाठी जी पहिली आळवणी आपण करत असतो तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरले पाहिजे आणि त्याचा काय फायदा होतो याविषयी माहिती घेऊन आलेलो आहे। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात की जर तुमच्याकडे 1 एकरवर जर भाजीपाला पीक केला असेल, जसं की टोमॅटो असतील, वाल असेल, मिरची असेल, भेंडी असेल, तर अशा पिकांसाठी पहिली आळवणी करणं खूप गरजेचे आहे। बरेच वेळा काय होतं की आपण नर्सरीतून रोपटे विकत आणून जेव्हा लागवड करत असतो तेव्हा मुळात सेटिंग होण्यासाठी, जोमदार वाढ होण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, मर होत असते किंवा आपण लागवड केल्यानंतर जसजसं वय वाढत जातं त्या दृष्टीने जोमदार वाढ होत नाही। तर त्यासाठी आज मी आळवणी करतोय, तर त्यामध्ये मी वापरतो आहे रेडी फार्म। हे वॉल ॲग्रोचं रेडी फार्म आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स आहेत। त्याचबरोबर आपण जमिनीमध्ये जेव्हा ड्रेंचिंग करतो तेव्हा मुळांच्या कक्षेमध्ये जो जमिनीचा पीएच खराब झालेला असतो, जास्त झालेला असतो, तर तो मेंटेन करण्याचं काम हे करतं। त्याचबरोबर मुळा वाढवण्याचं देखील काम या मार्फत केलं जातं। आणि शेतकरी मित्रांनो, मुळांची संख्या वाढल्यानंतर आपल्या रोपट्याचं पोषण देखील चांगल्या प्रकारे होतं। तर त्यासाठी हे रेडी फार्म आपण वापरणार आहोत। त्यानंतर यामध्ये आहे अल्बर्ट सोल्युशन 1 किलो आणि त्याचबरोबर 1261 1 किलो। अल्बर्ट सोल्युशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, लवकर अपटेक होणारे आहेत। जेव्हा आपण हे रेडी फार्म बरोबर वापरतो त्यावेळेस कमीत कमी वेळेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे अल्बर्ट सोल्युशन उपलब्ध व्हायला मदत होते। त्याचबरोबर 1261 जे देतोय त्याची देखील उपलब्धता लवकर होते। 1261चं कार्य जे आहे ते शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जे 12% नत्र आहे ते रोपट्यांची टवटवीतपणा टिकून ठेवतं आणि जोमदार वाढ करतं। तर 61% जो फॉस्फरस याच्यामध्ये आहे तो आपल्या रोपट्यामधलं जे फुटवा होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवतं। भविष्यामध्ये जेव्हा कळी लागतात, फुलं लागतात, अशा वेळेस त्याची संख्या वाढवण्याचं काम करतं आणि कोणत्याही प्रकारची फुलगळ हे होऊ देत नाही। त्यासाठी प्रति एकर तुम्हाला 2 किलो अल्बर्ट सोल्युशन आणि 2 किलो 1261 त्याबरोबर अर्धा लिटर रेडी फार्म आपल्याला वापरणं गरजेचं आहे। आणि ते 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला प्रॉपर ड्रेंचिंग करणं गरजेचे आहे। ड्रेंचिंग करताना मात्र तुम्ही ड्रिपचा वापर अजिबात करायचा नाहीये, तर तुम्हाला आपल्या पाठीवरच्या बॅटरी पंपाने ड्रेंचिंग करायची आहे। त्याच्यामुळे प्रॉपर सोल्युशन आपल्या मुळांच्या कक्षेत जाऊन त्याच्यापासून जे आपल्याला रिझल्ट्स येणार आहेत ते लवकर यायला मदत होते आणि प्रॉपर यायला मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, हे जे माझ्याकडे सोल्युशन आहे ते 1 बिघ्याचं आहे, त्याच्यामुळे मी हे 1 किलो आणि रेडी फार्म 250 मिली घेतलेलं आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जितकं क्षेत्र उपलब्ध असेल या प्रमाणामध्ये तुम्ही वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त उत्पादन काढायचा प्रयत्न करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला जी पहिल्या आळवणीची माहिती दिली आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल। जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।